Hello everyone, welcome to our channel English with Sheikh Sir. Today we are going to learn about सिंपल प्रेझेंट टेन्स. आजचा आपला टॉपिक आहे सिंपल प्रेझेंट टेन्स. अतिशय महत्त्वाचं इम्पॉर्टंट ग्रामर आहे जे की तुम्हाला ऑल क्लासेसमध्ये विचारला जातो. अतिशय 5 मिनिटांमध्ये मी आज तुम्हाला हा पूर्ण ग्रामर एकदम क्लिअरली कन्सेप्ट तुमचा आज क्लिअर करणार आहे, शिकवणार आहे आणि आज शिकवलेलं ग्रामर तुम्ही कधीच विसरणार नाही. व्हिडिओला एंडिंग पर्यंत बघायचं आहे आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी जे की तुम्हाला इंग्लिश ग्रामरशी रिलेटेड जे टॉपिक्स आहे ते सगळेच टॉपिक तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे यासाठी तुम्हाला आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि व्हिडिओला एंडिंग पर्यंत बघायचं आहे. 5 मिनिट्समध्ये आजचा टॉपिक आपण कव्हर करणार आहे जो की अतिशय इम्पॉर्टंट आहे, बोर्डच्या एक्झाममध्ये विचारला जातो. तर लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. आजचा टॉपिक सिंपल प्रेझेंट टेन्स. याचा अर्थ होते ज्या कृती नेहमी घडतात, जसे सवयी, सत्य, नियम, आवडीनिवडी सांगण्यासाठी हा टेन्स वापरला जातो. साहजिकच पहा, जसं की सत्य, नियम, सवय, आवड निवड हे सगळं सांगण्यासाठी या टेन्सचा यूज केला जातो, म्हणजे या टेन्सचे सेंटेन्सचा यूज केला जातो. फर्स्ट वाला आपला सेंटेन्स आहे बघा, आय गेट अप ॲट 7 AM. हा जो सेंटेन्स आहे आपल्याला सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे. का बरं सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे? कारण इथे दाखवलेलं आहे की आय गेट अप ॲट 7 AM. मी सकाळी 7 वाजता उठतो आणि ही एक आपली सवय आहे. काय आहे? आपली सवय आहे आणि म्हणून हा सेंटेन्स जो आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे. अशा पद्धतीचा कोणताही सेंटेन्स असेल तो सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपला सेंटेन्स आहे असं समजून घ्यायचं आहे. दुसरा सेंटेन्स आहे द सन रायझेस इन द ईस्ट. आता या सेंटेन्सचं बघा, हा सेंटेन्स आपल्याला सांगते सत्याबद्दल. काय सांगते? सत्याबद्दल सांगते आणि या पद्धतीचे जेही सेंटेन्स असतात ते सेंटेन्स आपले सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स असणार आहे. थर्ड सेंटेन्स आहे आपलं शी गोज टू स्कूल एव्हरी डे. आता इथे सांगितलेलं आहे की ती रोज शाळेत जाते. तर रोज जाणे म्हणजे हे एक नियम आहे. काय आहे? तिचा नियम आहे की ती रोज आपल्या शाळेत जाते, म्हणून हा सेंटेन्स जो आहे आपला सिंपल प्रेझेंट टेन्सचा आहे. मग या पद्धतीचे जेही सेंटेन्स असतील जे आपल्याला सवयीबद्दल, सत्याबद्दल, नियमांबद्दल सांगतात ते आपले सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स असतात. नेक्स्ट आहे आय लाईक म्युझिक. आता हे आपल्याला आवड निवड सांगणारा वाक्य आहे की मला म्युझिक आवडते. तर हा सेंटेन्स सुद्धा आपला सिंपल प्रेझेंट टेन्सचा आहे आणि या पद्धतीचे या 4 कॅटेगरीमधले जेही सेंटेन्स असतात ते सगळे आपले सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स आहे. नेक्स्ट बघायचं याचं सिंपल प्रेझेंट टेन्सचं अफर्मेटिव्ह सेंटेन्स कसा असतो आपल्याला हे बघायचं आहे, किंवा सिंपल प्रेझेंट टेन्सचे सेंटेन्स कसे तयार होतात, त्यांचं स्ट्रक्चर काय असते. तर सिंपल प्रेझेंट टेन्सच्या सेंटेन्सचा जो स्ट्रक्चर आहे म्हणजे फॉर्म्युला आहे तो इथे पाहायचा आहे. अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा फॉर्म्युला म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्सच्या स्ट्रक्चरचा फॉर्म्युला सब्जेक्ट प्लस V1 प्लस एस किंवा ES प्लस ऑब्जेक्ट. आता मी तुम्हाला हा स्ट्रक्चर या सेंटेन्समध्ये एक्सप्लेन करणार आहे. इथे बघा, आय हा सब्जेक्ट आहे, प्ले हा V1 आहे आणि क्रिकेट हा आपला ऑब्जेक्ट आहे. SES कुठे लागते हे तुम्हाला मी नेक्स्ट याच्यात सांगत आहे तिकडच्या टॉपिकमध्ये. आता इथे बघा, सब्जेक्ट V1 आणि ऑब्जेक्ट बनून हा एक सेंटेन्स तयार झालेला आहे आणि हा सेंटेन्स आपल्या सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे. आता प्ले जो आहे हा प्ले V1 आहे, म्हणजेच की एक गोष्ट लक्षात ठेवायची, सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये वर्बची कोणती फॉर्म यूज केली जाते तर लगेच लक्षात ठेवायचं V1 वर्बची फर्स्ट फॉर्म सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये यूज केली जाते. नेक्स्ट बघूया दुसरा सेंटेन्स यू स्टडी इंग्लिश. यू स्टडी इंग्लिश. आता हे सब्जेक्ट आहे यू, V1 आहे आपला स्टडी आणि इंग्लिश आहे आपला ऑब्जेक्ट. तर यू स्टडी इंग्लिश हा जो सेंटेन्स आहे सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स आहे. त्याच्यानंतर वी प्ले फुटबॉल हा पण सिंपल प्रेझेंट टेन्सचा वाक्य आहे. दे लिव्ह इन मुंबई हा पण सिंपल प्रेझेंट टेन्सचं वाक्य आहे. सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट मिळून हा सेंटेन्स तयार झाला, एक अफर्मेटिव्ह टाईपचा सेंटेन्स आहे आणि या सेंटेन्सला सिंपल प्रेझेंट टेन्सचा सेंटेन्स म्हटल्या जाते. 5 नंबरचा आहे आपलं ही प्लेज क्रिकेट. आता
एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, इथे वर्ब तर आहे, प्ले दिलेला आहे, पण प्ले सोबत इथे यस ॲड केलेला आहे. म्हणजेच की जेव्हा आता इकडे बघायचं थोडं, एस आणि यस केव्हा लावायचं, वर्बला एस यस केव्हा लावायचं, जेव्हा सब्जेक्टमध्ये ही शी इट किंवा सिंग्युलर नाउन असेल तर आपल्याला V1 सोबत एस किंवा इयस लावायचा असतो. हा एक नियम आहे, आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. तर इथे आपला सब्जेक्ट होता ही, आणि ही सब्जेक्ट आहे म्हणून इथे वर्ब आहे प्ले, आणि प्ले सोबत आपल्याला यस लावावं लागेल. मग ही आहे म्हणून प्लेस झालं, ही प्लेस क्रिकेट. इथे आपण हे तीनही वर्ब बघा, प्ले, स्टडी, प्ले, इथे आपल्याला एस किंवा यस लावलेलं दिसत नसेल. का दिसत नाही आहे? कारण की रूल सांगते की जेव्हा आय, वी, यू आणि दे हे जर सब्जेक्ट असतील तर सिंपल प्रेझेंटमध्ये वर्ब सोबत, वर्बच्या फर्स्ट फॉर्म सोबत एस किंवा इयस लावायचं नाही. हे सब्जेक्ट असतील तर एस किंवा इयस वर्ब सोबत लावायचं नाही. आणि जर ही, शी, इट सिंग्युलर नाउन असेल तर वर्ब सोबत एस किंवा इयस लावावं लागते. तुम्हाला समजलं असेल. पुढे जाऊया. 6 नंबरचं सेंटेन्स आहे, शी रीड्स बुक. आता इथे बघा, हे शी हा सब्जेक्ट आहे म्हणून काय लावायचं, एस किंवा यस. शी हा सब्जेक्ट आहे, त्याच्यासोबत इथे यस ॲड केलेला आहे V1 सोबत. शी रीड्स बुक हा एक सेंटेन्स झाला. हा सिंपल प्रेझेंट टेन्सचा आपला सेंटेन्स आहे. इट रेन्स एव्हरी डे, इथे आपलं एस ॲड केलं वर्ब सोबत, कारण की सब्जेक्ट आपला इट आहे. आणि हा पूर्ण जो वाक्य आहे तो सिंपल प्रेझेंट टेन्सचा वाक्य आहे. राहुल प्लेज क्रिकेट. आता राहुल जो आहे हा सिंग्युलर नाउन आहे. काय? सिंग्युलर नाउन, म्हणून प्ले सोबत एस ॲड केला. राहुल प्लेज क्रिकेट. राज अँड करण सिंग सॉंग्स. आता इथे सिंग सोबत आपलं वर्ब सोबत एस किंवा यस नाही आहे. का बरं नाही आहे? कारण राज अँड करण हा दोन नाव आहेत, म्हणजेच प्लुरल नाउन आहे. आणि प्लुरल नाउन असेल तर वर्ब सोबत एस किंवा इयस लावायचं नसते. हे सिंपल प्रेझेंट टेन्सचं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की सिंपल प्रेझेंट टेन्समध्ये सब्जेक्ट, वर्ब, एस, इयस आणि ऑब्जेक्ट मिळून वाक्य तयार होतो. हा होता आपला अफर्मेटिव्ह सेंटेन्सचा स्ट्रक्चर.